राज वज्रगड पडला, पण पुरंदर मोठ्या शर्तीने लढतोय. आपले मुरारबाजी देशपांडे आणि त्याची फौज शौर्याचा तांडव घालते बघा. अलबत नाईक आपले मुरारबाजी देशपांडे म्हणजे जणू खंडेरायाच्या हातातलं खडक. ते यवनासुराचा लचका तोडून मिरझा राजाच्या काळजात धडकी भरवतीलच. पण नाईक या खडगाला जल्दीनं रसदीचं बळ मिळालं तर अजून किमान 2 मास तरी मुरारबाजी पुरंदर शर्थीनं झुंजवतील. मग पाऊस काळ सुरू होईल आणि एकदा का पावसाळा सुरू झाला की मग सह्याद्रीच्या चिखला पावसात वेढा चालवण्याची जिगर मुघल फौजेत नाही. रसद कुठवर पोहोचली? राज, या कामासाठी आम्ही निधड्या छातीचे धाडसी हुन्नरबाज पेरल्यात, पण त्यांची अजून काही खबर बात नाही. राज, पिल्ले आवडलाय. येडा फोडून आज जाता येईल ना? आमासनी भीती वाटते. रसद वाटेतच पकडली म्हणजे. हुजूर, खबर यह है कि किले पर रसद खत्म हो चुकी है. अब किला ज्यादा वक्त नहीं लड़ पाएगा हमारे सामने. हमारी तोपें आग बरसा रही है. केदार दरवाजे पर और फौज तैनात करो. हैरो खिंड की ओर तीर कमान के मोर्चे लगा दो. आतिश खान, तोपें ऐसी जगह पर लगाओ जहां से किले की तटबंदी पर निशाना लगाया जा सके, और फिर उस तटबंदी को आसमान में उड़ा दो. तुम गैरत मुजफ्फर को साथ लो और तोपें चट्टान की ओर ले जाओ. पठानी फौज को साथ लेके तोपें चट्टान पर चढ़ाओ और निशाना लगाओ. धज्जियां उड़ा दो उनकी. आतिश खान, एक बात याद रखो, उनकी रसद खत्म हो चुकी है. उनके पेट में न अनाज का एक दाना है, न बारूद खाने में बारूद. हमें इसी बात का फायदा उठाना है. देखते हैं भूखे पेट और कितनी देर लड़ेंगे ये मराठे. किल्लेदार, आपण तयारीत राहायला पाहिजे. आम्ही कानोसा घेतलाय. त्या कातीव कडावर ना लोक वर चढून येतात. ही काय कातीव कडा चढून लोक वर येतात? कसं शक्य आहे? कातीव कड्यावरनं खाली उतरायची हिंमत फक्त पावसाच्या पाण्याची, आणि वर चढायची हिंमत वादळाच्या वाऱ्याची. कातीव कडा चढून वर यायची कोणाची चिकर आहे? पाऊस कुठलं वादळ येत आहे ते. किल्लेदार, अहो आता काय करायचं? गड्यांनो, आपण शिवाजी राजांच्या शिपाई आहोत. पाठीवर मरण बांधून छातीचा कोट करतो. देशपांड्याची औलाद आहे. रक्ताचा एक थेंब शरीरात असेपर्यंत त्यांनी मला पुढे येऊ देणार नाही. हर 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 महादेव! हर 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 महादेव! हुजूर, हुजूर, उन दगाबाज मरहट्टों ने मशरीफ की तरफ से जोरदार हमला बोल दिया है. लाहौल बिला कुव्वत, ये कैसे मुमकिन है? इनकी रसद तो खत्म हो चुकी थी, फिर ये जाबाजी आई कहां से? ये जोश आया कहां से? हुजूर, लगता है मरने के पहले की झंझनाट रहेगी उनकी. नहीं 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 नहीं,
हमें ये मरने के पहले की हलचल नहीं लगती। हमें लगता है कि उन्हें कोई बाजियाफत मिली है, नई ताकत मिली है। और ये हदस्ती से, ये अचानक से हमला कैसे? आपल्या जोरदार आणि तिखट हल्ल्याने त्या मुघलांची झोपच उडाली असेल. त्यात असा अचानक हल्ला केला म्हणून त्यांच्या छावणीत गोंधळ माजला असेल. अहो त्याची छावणी तर गडबडलीच असेल बघा. जिलर खान पण गडबडला असेल बघा. आवले चालक आणि मक्कर हाय ते बेन. आमासने असं वाटतंय आताच्या आता खंडेरायचं खडगा काढावं आणि घालावं ते यवनसुराच्या वर्मी. गड्यांनो, आपल्या राजाने ते खडग रसद म्हणून आपल्या हाती दिलाय. त्या खानाला काय माहिती आपले राजे किती हुन्नरबाज आहेत ते. गड्यांनो, आता 2 मास पुरेल इतकी रसद आपल्याकडे आहे. तेव्हा हिमतीने लढा. त्या खानाला काय माहिती हा वज्रगड पडला तरी त्या वज्राची ताकद आपल्या समशेरीमध्ये आहे. याद राखा, त्या खानाला एक पाऊल पण पुढे येऊ द्यायचं नाही. शर्थीने लढा. बोला, येळकोट येळकोट जय मल्हार! येळकोट येळकोट जय मल्हार! मोरोपंत, काय खबर? आऊसाहेब, खुश खबर. रसद पोचली, गड जगला. भले, शाबाश. बरं का बाळराजे, तुमच्या आबासाहेबांनी केदार दरवाजाद्वारे पुरंदरावर रसद पोचवली. होय शंभूराजे, यावेळेला राजांनी एक अनोखी योजना आखली. निवडक मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि किल्ल्याच्या दक्षिणेकडे असलेला फौजेचा वेढा फोडला. खरं तर तिथं दाऊद खानाचा तोफखाना होता. हुसेन दाऊद जाई सारख्या शमशेर बहादरांचा वेढा होता, तरीही तो फोडला आणि केदार दरवाजाच्या कड्यावरून गडावरती रसद पोहोचली. काम तसं जोखमीचं होतं, पण आपल्या जिगरबाज मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली. म्हणजे राजेने एका दगडात 2 पक्षी मारले. तर एका दगडात 2 पक्षी? हे कसे आऊसाहेब? आम्ही समजलो नाही. म्हणजे पुरंदरी रसद पोचवून त्याने गड पुन्हा झुंजता केला, भांडता केला. आणि एवढा सक्त वेढा असूनही रसद पोचवली गेली. त्यामुळे शत्रूत फाटाफूट झाली. ओम शरणचंडी. हमारी कोशिश नाकामयाब हो गई. बहुत मेहनत से हमने वज्रगढ़ पर फतेह हासिल की थी. वहां पे अपना मुगलिया परचम लहराया था. और उससे भी ज्यादा मेहनत और मशक्कत हमने उन पहाड़ी चोटियों को हासिल करने में लगा दी जहां पे हमें तोपें लगानी थी. लेकिन हमारी सारी मेहनत, सारी हमारी मशक्कत मिट्टी में मिल गई. ये कैसे हुआ? किले पर रसद पहुंची कैसे? हुजूर, केदार दरवाजों की पहाड़ी की तरफ से रसद किले में पहुंची. देखा खान साहब, इसीलिए हम कह रहे थे कि इन मरहट्टों को कम मत आंकना. हमने कहा था कि केदार दरवाजे की तरफ की फौज दुगनी की जाए, कड़ा पहरा रखा जाए. जिन पर्वतों से नीचे सिर्फ पानी आ सकता है और ऊपर सिर्फ हवा का झोंका जा सकता है, ऐसे पर्वतों से ऊपर और नीचे आने का, उन्हें लांग कर जाने का जज्बा रखते हैं ये मरहट्टे. अब देखिए, केदार दरवाजे से रसद वहां पहुंचाई गई. कौन तैनात है वहां पर? किसकी फौज पहरे पर है वहां? दाऊद खान अपने तोफखाने के साथ खड़े थे केदार दरवाजे के सामने. परंतु शत्रूंच्या सरदारांमध्ये फाटाफूट झाली. हे कसे? बाळराजे, पुरंदरावर रसद पोचू नये म्हणून गडाच्या चहूबाजूस वेढा घातला गेला. एवढा कडक पहारा, तोफखाने असूनही रसद पोचवली गेली. हे जेव्हा मिर्झा राजे आणि दिलेर खाना समजेल, तेव्हा त्यांच्या मनी संशय निर्माण होईल की त्यांच्यापैकीच कोणीतरी सरदार फुटीर असावा. क्या आपको पता है
कि मरहट्टों तक रसद पहुंच गई, वो भी केदार दरवाजे से। जहां आपका कड़ा पहरा था वहां से किले पर रसद कैसे पहुंची? बताइए, हम जवाब चाहते हैं दाऊद खान। ये क्या जवाब देगा निकम्मा कहीं का? ये दाऊद खान और उसकी आराम परस्त फौज नाकारा है। हमें तो यकीन है कि इसने रिश्वत खाई होगी या फिर नजराना मिला होगा इसको काफर सिवा की ओर से। हाँ? लानत है तुम पे। खामोश दिलेर खान, अपनी जबान पर लगाम दो। खुदा की कसम, इस मुगलिया सल्तनत का रुतबा रखने का जज्बा हम भी रखते हैं। खून हमारा भी खौलता है। हम भी इस सल्तनत की आन बान और शान की हिफाजत करने के लिए ही यहां आए हैं। गद्दारी हमारे खून में नहीं है, बस हमारा वक्त खराब है इसलिए झुकता जा रहा हूं। एक बार हमारा दिमाग खराब हो गया तो पल पल का हिसाब लूंगा और तब दिखाऊंगा हमारे खून में कितना लोहा है और हमारे शमशीर की करामात। दाऊद खान! खामोश! बंद करो ये बचकानी हरकतें। म्यान करो अपनी शमशीर। हम यहां सीवा से जूझने आए हैं, आपस में नहीं। हर कोई अपना काम अगर नेकी से करता तो ये वक्त हम पर नहीं आता। निकल जाओ हमारी नजरों से। दाऊद खान गप्प बसेल असं आम्हास वाटत नाही। सुरुंगासारखा पेटलाय तो। दाऊद खान आणि दिलेर खानात वादाची ठिणगी पडली। जर तिला हवा मिळाली तर तिचा वणवा होईल आणि याचा फटका मिर्झा राजाला बसेल। वय राजा, आणि याचा फायदा मुरारबाजींनाच होईल। या दोघांच्या भांडणामुळे गडावरचं हल्ल्याचं प्रमाण तरी कमी होईल। शिवाय खासा दाऊद खान आणि दिलेर खान तोफखान्यावर नाही, म्हणजे गडावर होणारा तोफांचा मारा कमी होईल किंवा होणारही नाही, जेणेकरून मुरारबाजींना आणि त्यांच्या फौजेला अवधी मिळेल। ते पुन्हा ताजेतवाने होतील। वय, आणि एकदा का फौज आणि मुरारबाजी ताजेतवाने झाले तर जोरदार हल्ला करतील बघा राज। म्हणजे दोन खानांमध्ये जुंपलेलं भांडण आणि गडावरून होणारा जोरदार हल्ला, यामुळे मिर्झाच्या फौजेत नैराश्य येणार हे नक्की। ला हौल विला कुवत, भलाई का जमाना ही नहीं रहा। दाऊद खान साहब, जनाब रुकिए तो सही। आप ऐसे खफा मत होइए। राणा जी सल्तनत के भले के लिए ही बोले। हम उन पर खफा नहीं है उग्रसेन जी, हम उस दिलेर खान पर गुस्सा है। वो खुद को समझता क्या है? उसका दिमाग ठिकाने पर नहीं है। उसके पागलपन की वजह से हम सिर्फ वज्रगढ़ जीत पाए। अगर हम उसकी नहीं सुनते तो कब की ये जंग जीत लेते। वो उसकी हार का सहरा हमारे सर पर बांधना चाहता है, लेकिन हम अब चुप नहीं बैठेंगे। ईंट का जवाब पत्थर से देंगे। क्या कर लोगे दाऊद खान?
इससे पहले तुम दोनों को मुझसे लड़ना होगा। फिर पता करते हैं किसमें कितना लोहा है और किसकी शमशीर में कितनी जान है। याद रहे, इस मुहिम के सिपा सालार हम हैं। तुम दोनों हमारी फौज के केवल सिपाही हो। निकल जाओ यहां से। शंभू बाळ, ध्यान असू द्या. माफी असावी आऊसाहेब. पुरंदराच्या चिंतेने आमचे चित्त थाऱ्यावर नाही. काळजी वाटते हो आम्हास पुरंदराची. साहजिक आहे. माणूस जिथे उपसतो त्या जागेची ओढ जास्त असते. परंतु शंभू बाळ, पडलेली ठिणगी लगेच विझवावी, नाहीतर आग लागण्यात वेळ लागत नाही. आणि मग तीच ठिणगी शत्रूच्या गोठात पडली की मग त्यास हवा द्यायची. हो ना आऊसाहेब? अलबत. वा शंभूराजे, राजकारणातले डावपेच शिकलात तुम्ही तुमच्या आबासाहेबांच्या तालमीत. राणा जी, आपकी इस शतरंज की और सियासती चाल का तोड़ ना होवे, सामने वाले को पता भी न लागे है कि आप दाव उनके बाजू से खेले हैं कि अपने बाजू से. जय एकलिंग जी, उग्रसेन जी, हमारे इन्हीं दाव पेच के कारण जीत हमारे हमेशा कदम चूमती है. फिर बाजी शतरंज की हो या सियासत की. आपने दिलेर खान और दाऊद खान में भड़के झगड़े पर मिट्टी डालकर आग बुझाई, वो भी बड़ी खूबी से. नहीं तो ये आग हमारा पूरा पड़ाव जला डालती. ये सोच केवल आपकी नहीं होने, उस सीवा की भी यही सोच होवे है. दिलेर खान और दाऊद खान के आपसी रंजिश का फायदा सीवा भी उठाना चाहे. ये हुई मात आपको भी और उस सीवा को भी. हमने दाऊद खान को 7,000 की फौज देकर शिवा के मुल्क में भेजा, जिससे यहां दिलेर खान साहब शांत भी हो गए और खुश भी. और वहां दाऊद खान सीवा का सारा मुल्क तहस तहस करके हमारा काम और भी आसान कर देगा. अब तक तो वो राजगढ़ के बिल्कुल नजदीक पहुंच भी गया होगा. आऊसाहेब, लय वंगाय खबर आहे बघा. त्या मिर्झा राजानं दाऊद खाना 7,000ची फौज घेऊन आपल्या राजगडावरती धाडले. लय वेगानं धावतायत त्यो. आम्ही समजत होतो त्यापेक्षा धूर्त आणि कावेबाज निघाला हा मिर्झा. स्वतःस प्रभू श्री रामचंद्रांचा वंशज म्हणतो
परंतु गोर गरिबांच्या घशात बारूद पेरतो. काय म्हणावं या वर्तणुकीस? राजे, आपली चाल जोखली त्या मिर्झानं. दिलेर खान आणि दाऊद खानातला बेबनाव सैन्यात पसरू नये म्हणून दाऊद खानास वेगळा धाडला राजगडाकडे. स्वतःच्या शामियाना समोरची मशाल पेटण्याआधीच ती राजगडाकडे भिरकावली.